नमस्कार. यू चॅनल प्रस्तुत करचे सद्विचार कार्यक्रमाक पुरा जन स्वागत करता सर. सद्विचारू सत्कार्य आमगेल जीवनाचे एक उद्देश जावक म्हणजे हे कार्यक्रमाचे आशय. तशीची आज आमगेलोट्टू एक कसन म्हणचे उण कळना पुरा जन ಗೊತ್ತशिलेंचे हन्नी उडपा देवस्थाना गेल्यार प्रति एक फंक्शन अंतू ता मुंदाळतो घेऊन घेणे एक मुतवर्जी वयसून एक चंद रीतीर कार्यक्रम करताची. तशीच हानी एक बिझनेसमॅन वर्के बाई तशीची तबला हार्मोनियम भजन हांगेले एक हवी असो हांगेले एक लाईफ जर्नी बदलो आज आम्ही तांगेले निमगो न्हू तुमकां सांगूक आसाची हानीची मट्टार सतीश केणीची हांक प्रथम जावन हे कार्यक्रमाक स्वागत करता. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. आमगेले ह्या कार्यक्रमाचे उद्देश आतां सांगले हांवें म्हळ्यार एक चांग काम करतली चांग विचार सांगचे आमगेले एक जिवनाचे एक उद्देश जावका म्हणचे हे कार्यक्रमाचे एक आशय. ताजे घोस्कर आमी आमगेल समाजाच्या केलो जनाक एक वेदीक दिवचे म्हळ्यार तांगेल निमित्त आमगेल समाजाक एक केलो चांग काम जालेलें आसा म्हणून तशीची तुमी मस्त पुरा उडपा देवस्थानाचे एक मुतवर्जी घेवन केलो काम केलेलें आसा. मुंदाळो तू घेवका जाल्यार त्या काही इजी नाही कष्टा काम नाही. हांव तुमकां निमगेल तेन्ना तुमी म्हणल्यार हांव कसं साधन कर न्ही म्हणून साधन हे मेन न्ही बट आयच्या चेडवांक आमी एक केलो विचार चांग विचार पावोवचे आमी ट्राय करता म्हणून तशीची ह्या कार्यक्रमांत तुमगेले एक लाईफ जर्नी आजी पासूनचे सांज दाखून आजी पासून कशी एक तुमी बेळून आयलीची तुमगेले एक लाईफ जर्नी बद्दल आमगेले एक वीक्षकांक तिळसुका म्हणचे आमगेले एक आश आशिल्ले. तशीची हांव प्रथम जावन तुमगेले कसं निमगूच म्हळ्यार तुमगेले बाल्य कशें आशिल्लें तुमगेले बाल्य शिक्षण कशें आशिल्लें ताजे बद्दल एक चूर सांगा. तुमकां ह्या कार्यक्रमा पयल्याक हांव प्रथम वंदन करता आसा. भारी चांग काम करता आसा तुमी म्हळ्यार प्रति एक मनशाला तूं लायक क्वालिटीज आसता ते आज जनाक कळका जाल्यार असल एक वेदिके थ्रू ते पुरा कळत जनाक. आमगेले बाल्य कशें म्हळ्यार आमगेले घरकड आमी 11 जन चेडू म्हगेले अम्माक आनी आज्जा बापूमा म्हळ्यार आमी एक घरकड 15 जन आशिल्ले. बदची बाल्य कशें म्हळ्यार तेन्ना कश्ट आशिल्ले जाल्यार आनंद आशिल्ले त्या कश्टांत एक आनंद. आज कसं जाला म्हळ्यार पुरा नमने फॅसिलिटीज आसा जाल्यार आनंद मेळल ना. निजावन प्रत्येक म्हगेले एक आश कसं म्हण प्रत्येक मनशाक कष्ट येवकाची कष्ट आयिल तेन्नाची ताका सूख म्हण कसं म्हण कळटा आनी त्या कश्टाचे न्हू आमी कडे ते ओरोंक घेतल्यार आमकां केन्नाय सूख करेक्ट तशें जावन आमगेले आमी एक मट्टार आमचो एक रायशी आशिल्ले आमकां 200 मोडी आस्त येत आशिल्ले. ते कसं जालें म्हळ्यार उडोवन ओडया म्हूण जालें कुडल्या आमी टोटली आमगेले प्रॉब्लम जाला थंय देखून आमी 0 देखून स्टार्ट केलें. तेन्ना म्हगेलें एज्युकेशन म्हळ्यार PUC थंय हांव चमकलोलो कॉलेजाक. मागीर म्हगेलो ओडण म्हणलो आमकां फायनान्शियल प्रॉब्लम आसा तूं तशी हांव न्हू इवनिंग कॉलेजा वच हांव शिकूनक म्हूण सांगना बट डे टायमार कसं वर्क करता म्हूण तें करेक्ट जाय. आमकां तेंची सांज दाखोवन वची ताची एक कश्टाची न्हू आशिल्ली निमित्त जिवनांत तूं कसं एक साधन करता म्हळ्यार टू अर्न आमी थंय देखून सूर केले निमित्त आमकां प्रत्येक विशयान तूं त्या भारी जिवनांत तूं त्या लायक आमकां पाठ जाला. तशें हांव न्हू थंय मागीर हांव इवनिंग कॉलेजा वचचें सूर केला. डे टायमार हांव नाना नमने एजन्सीज पुरो घेवन लायन सेल ते पुरो करता आशिल्लो. त्या टायमार कसं जालें म्हळ्यार मेन टायम हांव सादारण 8th क्लास म्हणटाना म्हळ्यार 1974 तूं तबला शिकलो आनी ज्युनियरान तूं रँक होल्डर. मागीर 10 वर्स नंतर 84 तूं वापस विद्वतान तूं रँक आयलो जाल्यार हांव ज्युनियरान तबला शिकले कुडल्या कसं म्हळ्यार आमगेले
देवस्थान अंतू भजना सप्ताह म्हळ्यार व्हडले महोत्सव. स्टॉप हांव एक चूर तुमकां स्टॉप करता कित्याक म्हळ्यार तबला म्हणलें तबला तुमकां इंट्रस्ट येवंक जाल्यार कसन कारण आशिल्लें म्हळ्यार घरांत कोणी तबला आर्टिस्ट आशिल्लीं की एके तुमगेले कोणी हें आशिल्ली की कशें तें तबला बद्दल इंट्रस्ट येवचें कसन कारण कारण कसं म्हळ्यार आमगेल घरकड म्हगेल अम्मा डेली भजन करता आशिल्ली आमी समेत भजन करता आशिल्ली तशेंच म्हगेल अण्णाक हांव एक तबला शिकता म्हणून आशिल्लें आश आशिल्लें आशिल्लें बदाची केलो उपरांत कशें म्हळ्यार आमकां इंट्रस्ट आसला पाहिजे आमगेल पेरेंट्सान एक आमगेल एल्डर्सान कसं सांगल्यार आमी त्या केल्यार ताका सक्सेस म्हळ्यार हें एक उदाहरण द्यायचं म्हणून हांव मागीर तबला क्लासा वचचें सुरू केलें त्या एक ज्युनियर हांव एग्जाम पास जाता रे तबला कसं म्हळ्यार आमी डेली वाजयता आसल्यार मात्र ते आमकां यूज जाता तबला म्हणून न्ही खंयचे एक डान्स जावं प्रत्येक आर्ट म्हळ्यार केन्ना तशी तेन्ना उडपान तूं भजना सप्ताह म्हळ्यार बारी एक नावादीक कार्यक्रम तेन्ना दनपारा बार देखून दोनी अलेऊरू पद्मनाभ केणी म्हणून तांगेल फाळ आशिल्ले तांणी कोण आयल्यार समेत तांकां आपोवन आपोवन फाळ्या बसकार त्या टायमार जेवण उण आसता तांणी आपोवन हें करचें हांव तेन्ना त्या फाळयेक तबले मारूं सुरू केलें अशी जी मारता मारता कसं जालें म्हळ्यार तेन्ना उडपान तो भजनाचें एक व्हडलो बड्डो म्हणून सांगीत यू राघवेंद्र भट म्हणून तांणी इतलो तांय एक तांगेले विशय उलोवचें गेल्यार म्हाका टायम पावयच ना म्हळ्यार तितले एक महान मनुश्य तो म्हळ्यार तागेले उशीर भजन म्हणून सांगीत त्या टायमार उडपान एकलो राघवेंद्र भट मामो कोड्यालान तूं विटपी मामो म्हूण आशिल्लें राघवेंद्र भट मामान कसं म्हळ्यार तागेले एक एम्बेसेडर कार आशिल्लें त्या टायमार कोणा लागीं कार ना तागेला मात्र एक आशिल्लें आनी एक दोगता जाणां आशिल्लें ताणें तागेले कारार आशितल्यांक पुरो आपोवन व्हरचें भजनेक म्हळ्यार आपोवन व्हेल्यार ताण मागीर हांड सोडलेलो एक टायम म्हळ्यार तसलो एक अवधूत म्हणत आनी हांगा लागीं खंय स्वाम्याल कॅम्प आसल्यार तो 100% ताका अटेंड करता आशिल्लो आनी आमगेले GSB अंतू प्रति एक गांवांतू एक हा भजन घेवन सप्त जाता ताका तो प्रति एक कडेन वता आशिल्लो त्या टायमार इतलो पुरो मंडळी ना करेक्ट जाल्यार खंयचे गांवतलो ह्या नासल्यार समेत उडपा राघवेंद्र भट माम एकलो येता म्हणून तांकां एक भारी एक तांगेले वयर एक अभिमान म्हण तितलो तांकां ध्यास आशिल्लो आनी तांगेले एक देखावे समेत तशें आशिल्लें एक नंबर दिग्रूज भरती जावन तांकां पळयतना जी ऑटोमॅटिकली एक तुका एक गौरव भावना येता तसलो एक पर्सनॅलिटी सो आमगेले उडपा सप्ताहाक एक नांव येवचें कारणच राघवेंद्र भट माम म्हणत म्हळ्यार तांणी परगांव गेल्या निमित्त त्या गांवतून आमगेल्या गांवाक येता आशिल्लें म्हळ्यार आतां तुमी म्हळान म्हणके मंगळूरचे रथोत्सव मस्त फेमस आणि मुलकीचे प्रतिष्ठेपूर्ण तशीच कारकाळचे दिव्य तितले फेमस की तशीच उडपाचे सप्तू म्हळ्यार तितले फेमस जावन घेवन गेला नावाक पाविल्ले आसा म्हळ्यार तितले विजृंभण दाखोवन घेवन करता आसाची त्या नायता तुमी म्हणलें इवनिंग कॉलेज वता आशिल्ली म्हणलें इवनिंग कॉलेज जाले नंतर तुमगेले BCom की कसं जाले नंतर तुम्ही कामां ट्राय केलेलास की एके तुमगेले डायरेक्ट बिझनसाक आयलेलो आसाची तुमगेले एक बिझनस आतां तुमी एक बिझनसमॅन तशीची त्या टायमार तुमी एक 50 वर्स दाखोवन घेवन एक देवस्थानाचे एक सप्ताचे पळोवन आशिल्लीं तुमी एक त्या टायमार सप्तू कशें आशिल्लो आनी आतां कशें चलता आसा त्या नायता आनी 40 वर्स दाखोवन तुमी सप्ताचे एक भजना हाजे एक मुंदाळत्व घेवन चलोवन घेवन व्हरता आसाची मुंदाळत्व घेवचें म्हळ्यार तितलें सुलभ काम न्ही तावळी म्हणलां हांव तावळी कित्याक म्हळ्यार एक जबाबदारी म्हूण घेवन आयली नंतर तें कंप्लीट जावन घेवन आमी केल्यार मात्र ताका एक वजन आसता न्हय तशी जावन मस्त अडथळे येता ना म्हण प्रत्येक कामांत अडथळे येता जाल्यार त्या मुंदाळूत घेवचें तितलें धैर्य येवका जाल्यार तुमकां कोण इन्स्पिरेशन ताजे बद्दल एक फस्ट कसं म्हळ्यार हांव म्हगेले PUC जाता रे
हांव इवनिंग कॉलेजस जमकालो तेन्ना ಕೆಲವು ಲೈನ್ಸ್ ಎಲ್ಲಿ ಪೂರ करतशिलो स्लोली आमी पेपर बॅग इंडस्ट्री स्टार्ट केला आमगेल प्रत्येक इंडस्ट्री साऊथ केनराक फर्स्ट इंडस्ट्री आमी पुरा नवे नवेची करचे एक म्हळ्यार धवल दयेन आमी 7 जण बब्बो ओटू आसात धवल दया स्वाम्याला आशीर्वाद ताका मिगेल अन्नाल तशीच एक संस्कार तशी हांव न्हू अन्नान केदने म्हणजे तुम्ही व्यार ओटू करका घर पक्यान दुसरें केल्यार वाडना बट व्यार तुम्ही ओटू करका म्हणून ते आमकां अन्नान एक सांगिल्लें निमित्त आमी तेन्ना कोणूची पेपर बॅग इंडस्ट्री स्टार्ट केल्या ताका हांव मार्केटिंग हांव वता आशिल्लो मागीर प्लास्टीक बॅग इंडस्ट्री स्टार्ट केल्या ताजे नंतर आमी वॉटर टँक इंडस्ट्री ताजे नंतर आतां लेटेस्ट आमी एक प्री फॉर्म म्हणून हे वॉटर बॉटल येता पळय ते जेवच्या पेशी फुडें एक ते ट्यूब्स येता ते मॅन्युफॅक्चरिंग हे पुरा साऊथ केनरा वी आर दी फर्स्ट पर्सन एस्पेशली उडुपी डिस्ट्रिक्टाक वी आर दी फर्स्ट पर्सन इवन वॉटर टँक समेत पुरा जेणे भायर दाखून हाडून दिता आमी फर्स्ट ते मिशन घालून आमी मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केला त्या पुरा तुमकां म्हळ्यार कसं एक बिझनेस करता जाल्यार ताजे बद्दल नॉलेज आसता एक शिकूंक त्या पुरा कशी तुमी कसं म्हणा मी गेला होड ना ह्या विशयांत मस्त स्टडी करता म्हळ्यार आमकां एक लायफ दिलेल्याची आमगेल मलगड म्हणून सांगितलं कसं जालां म्हळ्यार आमी टोटली जिवनांत वयर येवका म्हूण आमी हांव न्ही तागेले आमी म्हणून ताणें तशी हांव न्हू ताणें आमकां पुरा बाबांक ओट्टू घेवन आनी तो कितले मॅनेज करता आशिल्लो म्हळ्यार कसं आमगेलो तो डिफरन्स आसल्यार समेत आमकां ते समजायसून आमकां आपोवन वता तशें हांव न्हू आमगेले इतलें इंडस्ट्रीन तूं एक आमगेले बिजनेसान तूं इतलें सक्सेस जावचें कारण अण्णाल सॅक्रिफायस आनी अण्णाल एडवायस ताणें प्रत्येक इंडस्ट्री स्टडी करून हें करूं येता तें करूं येता म्हूण ताणें इनिशिएटीव घेवन ते खंय ताजे प्रोसेस जाता ते वचून पळोवन ताणें मागीर हें करचें मागीर आमी कंटिन्यू करता तशी पेपर बॅग इंडस्ट्री प्लास्टीक बॅग इंडस्ट्री वॉटर टँक इंडस्ट्री ताजे नंतर ते हांव सांगलो प्रिफॉर्माचें ते हांगा बँगलोर मैसूर सोडल्यार दुसऱ्या हांगा खंय ना म्हळ्यार आमी एक 12 कोटी मेशन घाला इट्स व्हेरी कॉस्टली एक्चुअली आमगे लिमिटा पेशी भायल विशय स्टील आमी प्रत्येक विशयान एक साहस अशी खाली दुडवा खातीर आमी कशें नवे नवे करता मिगेल अण्णाल कॉन्सेप्ट तशी आमी त्या इंडस्ट्री करून देंवल देन आमी पुरो ओटू आसा ती सो हे आमगेले बिजनेस विशयार जाल्यार अशी आतां आमगेले भजने विशय म्हण जाल्यार अशी हांव तबली मारता आशिल्लो तशी राघवन भट मामाक आमगेलो यू पद्मनाभ पै म्हणून तो आतां बंबय आसा तो राघवन भट मामा भजने वता आशिल्लो ताणें एक दीस म्हाका राघवन भट मामाक इंट्रोड्यूस केला भट मामा हो लायक तबलो मारता आनी तूं केन्ना आपोवन वर येता थंय दाखोवन मी गेला हे भजनेचे रियल कसं म्हळ्यार राघवन भट मामा वचका म्हूण जाल्यार बदच एक व्हड योग जावका म्हळ्यार फुडें आमकां सान आसतना गांव भोंवचे एक पिश सहज तेन्ना काही वचच्या बारीक कश्ट कारार वचची म्हळ्यार व्हड विशय तशी राघवन भट मामान पुरा कडेन आपोवन व्हरची आशिल्ली आमकां तशी ते जावन न्हू खंय थंय म्हळ्यार राघवन भट मामाले विशय उलोवचें गेल्यार एक एपिसोड ताका जावंक जातालो तो ताका एक कसो म्हळ्यार ऑल इंडिया अंतू आमगेले भजने मंडळी घेवन वचका म्हण तशी आमी 1981 इस्वींत सगळे ऑल इंडिया तागेले एम्बेसिडर कारार 9 जण एक कारार 5 जण बस कडेन 9 तेवे कोण एक्सपर्ट नरेंद्र नायक तो समेत आमगे लोट आशिल्लो तो तेन्ना PUC एज तेगेले तो लायक हार्मोनियम वाजयता लायक प्रोग्राम पुरो एकंपनमेंट करून लायक नांव घेतिल्लें आनी ताणें एक लायक इंस्टिट्यूशन करून लायक नांव घेतिल्लें तो समेत आमगे लोट आशिल्लो आनी आमी 9 जण 2 म्हयनो
घरात कशी सपोर्ट असेल त्या टाइमर घरात कशी सपोर्ट असेल त्या नाही टाइमर तेन्ना आमकां भारी कश्ट आशिल्ला जाल्यार आमना म्हळ्यार कशें म्हळ्यार एक भजन खातीर वस्तू वाडना म्हणून मला 2 महिने 2 महिनो ते आमगेले तेन्ना इंडस्ट्री स्टार्ट जाला मात्र स्टील अण्णान परमिशन दिलें बट ते आमगे लायफान तूं ते विसरू जायना तसो एक नंबर एक्सपिरियन्स कसो म्हणल्यार राघवन भट मामूची एक अवधूत आनी ताका प्रत्येक विशयान इंट्रस्ट आसा एकदम चेडूपणची आतां केन्नाय एक मनशाल्या क्वालिटीज कशें म्हळ्यार ऑर्डर फिलॉसॉफर समी सांगता ती मन केन्नाय चेडूवाल म्हण केस काम करेक्ट तशी तागेलें एक हें कशें म्हळ्यार कोणेय जाता ताका पुरो जनके तो आपण व्हरता आशिल्लो तशी ताणें त्या 2 महिना काही म्हळ्यार हांगा देखून आमी शिमोगा हें त्या पुरो जावन पंढरापूर तुळजापूर गाणगापूर जावन बॉम्बे 7 दीस थंय देखून हें पुरो जावन दिल्ली 7 दीस हरिद्वार बद्री केदार थंय देखून काशी येवन सडन नेपाळ वचचा म्हणून गेला म्हण तसो एक हें तागेला म्हळ्यार बॉम्बे पुरो तुमी चमकली ना थंय पुरो खंय भजन कर थंय पुरो देवस्थानाचो आनी भटमामाल्या अभिमानी लोक कितले लोक आसा म्हळ्यार भटमामाक कितले गौरव म्हळ्यार एक स्वाम्याल म्हणके ट्रीट करता आशिल्ले म्हण तसो एक पर्सनॅलिटी तो करेक्ट तशी सुमार जाणांना घरकडा तशी आमी नेपाळा पासून चमकली काशी देखून सडन सकाळी उठेल कुडला आमी दुसरो खंयची वच्चे आशिल्ला नेपाळा वच्चा म्हणाला जायता म्हण आमकां सांग नेपाळा वचून थंय समेत एकलो पुत्तूरचे एकलो हायवेंचे आशिल्लो तागेलो हॉटेल आशिल्लो थंय राबून तशी थंय पशुपतीनाथ देवस्थान म्हणून आसा थंय उडपाच्यो भट्ट आसा तशें जावन पळय हांगा इंद्राळें पशुपती कृपा म्हूण घर थंय कसं म्हळ्यार उडपाच्यो चे भटमाम जावं का म्हूण कसं कितें हांगेलो आसा तें कसं म्हण आमकां कोत्ता बट तागेले एक थ्रू आमकां थंय देवस्थानांत आनी लायक दर्शनाक आनी लायक वेवस्था जाला तशी सगळे ऑल इंडिया टूर भजनरीची ताका एक आश आशिल्ल्या त्या जल्ल्या 82 इसवीन तो सरलो म्हणून तेंची एक जिवाच्या एक आत्माची कांक्षी म्हणून तेंची त्या परिपूर्ण कोरूनची वता केलो जन्म ताण तितलें आमकां एक मिगेल भजने एक सप्ताचे एक कंप्लीट हक्क म्हाका प्रेरेपण राघवन भट मामूची म्हणून ताणें तसो एक आदर्श आमगेले तर दवरला करेक्ट आनी उडपा सप्ताक नांव येवच्याक ताणें त्या नमने प्रयत्न केल्लो तशें येवन राघवन भट मामा निमित्त म्हाका हातूं चड इंट्रस्ट घेवन कशी राघवन भट मामू करता आशिल्लो तशीच आमी हें मुंदोरसूल वर्का म्हळ्यार एक प्रेरेपण येवन हांव मागीर तेन्ना लक्ष्मीनारायण शेणे म्हळ्यार आमी बाबू बाबमाम बाबमाम म्हण करेक्ट भारी एक भजन तो राघवन भट मामा लुटू मस्त कडेन वता आशिल्लो राघवन भट मामान सरतरी ताणें लीड घेतला सायड बाय सायड हांव आनी ताणें ओटूची म्हण हांव चिकेत तेन्ना सांत आशिल्ले तो म्हाका त्या भजने फाळी सेट कर जबाबदारी ताणें म्हाका दिल्या थंय दाखोवन म्हगेले हें सप्ताचे एक जबाबदारीचे स्टार्ट जाला ताजे नंतर राघवन भट मामान सरतरी आमी कसं म्हणार फुडें कशें आशिल्लें म्हणार फाळीदारान आईल म्हणकेचे आमी टायम दिता आशिल्ले बट त्या कसं जालें म्हणार 79 इसवीन तो स्वल्प आमी एक फाळी दिता चेडून जावन ताची केजी मिसअंडरस्टँड जाला ताजे नंतर आमी कसं आलोचन केलें म्हणार प्रत्येक गांवतल्यांक अमके दिवस अमके टायम म्हणून दिवच्याक आमी स्टार्ट केलें स्टार्टिंगार आमचे के प्रॉब्लेम जाला जाल्यार ते मात्र लायक वर्क जाला कसं जालें म्हणार आयिल्यांक कोणाक कन्फ्युजन ना तांणी त्या दिवसा येवचें त्या टायमार भजन करचें तांकांय सुलभ आमकांय सुलभ तशी ते आमी सुमार वर्स करतना केल्ले नंतर वरला गांवतल्यान तशी करूं सुरू केलें सो ताजे निमित्त कोणाकय टायम वेस्ट ना आनी त्या टायमार भजन करून वचच्याक तांकां अनुकूल जालां तशी
आमगेल भजना सप्ताह प्रारंभ जावन 108 ವರ್ಷ ಜಲ್ಲಲ್ತನ तशीची 2008 ರೀ 8 108 दिवस झालं ताजेकिंत पुढे आम्ही अनेक एक क्वेश्चन निमगो तुम्हाला आता भजनेचे तुम्ही वैसून घेतला सो त्या नाही तर आणि बायलगावातून पुरा तुम्ही आपोचे स्टार्ट केले तांगेले रातचे खाण जेवण एके देवस्थानांतू सप्ताहाचे 7 दिवस रात्रीचे फळार की त्याची जबाबदारीवर की तुमगेल वैर आशिल्ली की कशी त्या बिंगड जबाबदारी की कशी त्या मॅनेज केल्ले म्हणून बदलची तुमकां सांगता म्हणून जाल्यार केन्नाय ह्या पुरा आमी कसाला करची म्हणारे आईल भक्त जनस्पड करेक्ट तांगेल जनता सेवे जनार्दन सेवे म्हणटा त्या भक्त लोकांना सेवे करचेची एक आमकां एक भाग्य एक तंतू एक आमकां आनंद मेळटा ऑफकोर्स मिगेल ओटू भाडीदार मस्त जन आशिल्ले त्या विशय नाही जाल्यार तांकां रिसीव करचे त्या नंतर तांकां त्या टायमार बसकाराचे तांकां तबला हार्मोनियम प्रोवायड करचे ताजे नंतर तांकां उपहार म्हळ्यार त्या दिवन पडारांनी दिवन आमी पेटोवचे असलं काम आमी पुरा भजन मंडळीचे ಒಟ್ಟು जावन करता बट आयिल्यांक रिसीव करच्याक केन्नाय हांव बसताशिल्लो म्हळ्यार डे टायमार आनी पुरो जाणांक तांगेलें काम आसता बट बिगेल एक सिस्टम कसो म्हळ्यार हांव 7 दीस फॅक्टरी रज घाल तेजे देवस्थानान तुजी हांव एक रबताशिल्लो कसो म्हळ्यार एक जबाबदारी घेतली मागीर आम्ही त्या चंद्रीती रिबाय सुजाब गेले कर्तव्य त्या एक व्हड विषय नाही इट्स अ कर्तव्य ड्युटी तुमकां हॉट विषय न्ही बट आमी पळोवचें जाल्यार एक सप्त म्हणल्या नंतर विदाउट एनी म्हळ्यार कसनेच हें जायना अशें कंटिन्युअस 7 days चलोवचें म्हळ्यार तितली इजी ना तशीची कसनेय प्रॉब्लेम जाली की न्ही 24 घंटे तुमी थंय आसूकाची म्हळ्यार जबाबदारी घेतली नंतर तुमी सांगिल म्हणके थंय आसूका ते सकाळी मोडना दनपार मोडना सांजे मोडना रात्री मोडना 12 घंटे मोडना सकाळी पाळी 3 घंटे म्हणून घेना पक्कने कोणी येनी बा तबला येनी त्याने तुम्ही बसता आशिल्लींची एके कोणी हार्मोनियम तांकां कसने अनानुकूल जालें त्या टायमार तुम्ही बसका सो एनी टायम तुम्ही थंय अवेलेबल आसका चीची तुम्ही और तुम्ही विंगड जनाक एक कोरका जाता सो त्या टायमार तुम्ही म्हणल्यार तुमकां बिझनस अशें वचून तुमकां ಸ್ವಲ್ಪ हेल्प जाल्ला म्हणून जाल्यारीची त्या सपोर्ट तुमगेल घरा दाखून मेळकाची और एल्स तुमकां मस्त कष्ट जाता सो तुमगेल घरा दाखून कशी सपोर्ट आशिल्लो एक्चुअली कसं म्हणाल तेंची मिगेल अम्मा डेली भजन करचे निमित्त आमगेल घरकडच्या पुरो जाणांक भजन लायक इंट्रस्ट आनी एस्पेशली हांव राघवन भट मामाल ಒಟ್ಟು वच्चे सुरू करता रे आमगेल घरकडच्यांक भारी खुशी कसं म्हळ्यार असल एक व्हड मनशाल ಒಟ್ಟು वच्चे एक योग म्हाका दिला न्हू देवान म्हूण तांकां एक खुशी ताजे नंतर मिगेल बाब पुरा तांणी भारी सपोर्ट म्हळ्यार व्यवहारा पशी असल कामाक म्हळ्यार समाजमुखी कामाक आमी केन्नाय सपोर्टिव्ह जावन आसका आनी आमी कोण पुरो करता तांकां आमी फुल्ल तांगेले सहकार दिवका म्हळ्यार एक तांकां मनांत आशिल्ली निमित्त म्हाका सांज दाखोवन तांणी फुल्ल सपोर्ट केला ताजे नंतर व्हरडी घेतर समेत मिगेल बायले कळ्ळें हो केन्ना देवस्थानांनी भजन म्हणून बोलता बट मिगेल बायले न्ही तशीची कसन जाव केल्यार तुमी करा ती कसने तोंदर ना बट तुमी चांग रितीर करता म्हणून तांगेले क्या हंतू एक्चुअली कसं म्हणार असल पुरा काम करताना तुम्ही सांगल्या वरी मस्त पुरा समस्या येता म्हळ्यार प्रत्येकला नेचर दुसरो आसता सहज तेन्ना त्या नेचराक पुरा आमी एडजस्ट जावन वचचेची ह्या सोशल लायफान तो इट्स व्हेरी डिफिकल्ट जाल्यार ते आमी अडवडीच घेवका करेक्ट कसला म्हळ्यार आमगेला हंतू नाना नमने जन आसता थंय एक कसं म्हळ्यार आमी मस्त पेशन्स घेवका तांणी कसन सांगल्यार समेत वी हॅव टू त्या घेवन वता तसले एक मनोभावन आसता एक सेकंड कसं म्हळ्यार आमगे लोट्टू कोण पुरो सेवेक येता पळय तांकां आमी लायक रितीर हँडल करता तांणी समेत आमगेल्या मणकेची सेव करूं येताले तेन्ना आमी तांकां जोर करून उलोवचे एक नंबर रायटीचे उलोवचे आमी ते करूं केन्नाचे तांकां चंद करून सांबाळून व्हरता जाल्यार एक क्वॉलिटीज आमगेल्या आसल्यार मात्र हें पुरो चंद करून व्हरू जाता हें पुरो आशिल्ले निमित्त एक
सेकंड कसं म्हणणार म्हाका प्रतिपटी मिगेल दोग जण आप्त एकलो सुरेश शेणे म्हणून आम्ही सूर्य म्हणजे ताजे नंतर भास्कर शेणे म्हणून हांव भास्कर अण्णा म्हणटा हे दोग जण मिगेल प्रति वेळ हाजी इव्हेंटा वेळार मिगेल ಒಟ್ಟುची दोन हात म्हणून सांगत त्या आसिल निमित्त म्हाका आनीक चड एक हुमस कसं म्हणणार अनकंडिशनल तागेला हांव कसन सांगल्यार समेत खंयचें ना म्हणून सांगता म्हळ्यार केन्नाय ते व्हेरी इम्पॉर्टंट आमी कशें की लीड करता पळय खंयचें काम सांगेल तेन्ना इमिडिएट करचें करेक्ट एक आनी त्या मात्र न्हय हांव प्रति एक काम करतना कसं करतना तांगेलें सजेशन घेवन करता आशिल्लें कसं म्हळ्यार अशी केला कशी तेन्ना म्हाका तांणी केल्या विशीं कन्फ्युजन जालें तेन्ना एकलो म्हाका आध्यात्मिक चिंतन कशी म्हणून सांगता आनी एकलो व्यावहारिक दृश्टीर कशी अशी पुरा आसिल निमित्त हें पुरा करूंक भारी सुलभ जालें आनी 2008 म्हाका अशी एक थॉट येयला म्हणजे देव तुमकां समज सांगता जाल्यार प्रति एक कशी म्हणणार आमी म्हणाल कसं ना 100% करेक्ट आमी 0 करेक्ट जाल्यार देव प्रेरेपण दिता करेक्ट करेक्ट हें कर तेन्ना आमी त्या प्रेरेपण दिलेलें ते युटिलायज करचें आमगेलें काम करेक्ट ताका कसं पुरो जावका आमगेलो स्वप्रयत्न म्हणटा पण त्या सडन म्हाका एक फाटी 108 दिवसांतू एक 108 वर्स जालें तेन्ना 108 दीस करुया म्हळ्यार ताका कारण कसं म्हळ्यार ताची 2007 गंगोळींतू ताणें 120 दीस भजन केलां कारण कसं म्हणून गोतना तांणी खंयची कारणां केलां म्हणून गोतना बट थंय तांणी 120 दीस कार्यक्रम केला त्या थंय शंकर शेणे म्हणून हार्मोनियम वाजयता तागेली बायल गंगोळीची तो एक दीस उडपा म्हाका मेळलो तेन्ना म्हणलो बारा इतलो सान गांव गंगोळींत तांणी केला तुमगेलो इतलें हें आसा ती तुमी खंडीत करूं येता म्हणून थंय म्हाका ताणें एक प्रेरेपण दिलें तेन्ना वय म्हणून दिसलें म्हाका उडपांत इतलें भजक आसा ती आमी हें एक साधन कसलें करूं नज म्हणून थंय हें केलें आनी हाजे खातीर हांव एक 2-3 म्हयने काम केलां म्हळ्यार म्हाका तेन्ना इतलो पुरो फायदो नाशिल्लो आमगेल्या देवस्थानांत प्रति एकल्या लागीं तूं खंयच्या टायमार एक बूक घेवन तूं खंयच्या टायमार टायम दिवं करेक्ट म्हणून अशी निमगून मागीर स्लोली एक फाळी सेट जाला बट बदची उडपाची जना उडपाचे भजकांक हांव व्हड नमस्कार दिता कसलो म्हळ्यार ह्या एक कॉजाक तांणी फुल्ल डेडिकेशन केलें करेक्ट करेक्ट आज पळया 108 दीस करचे म्हळ्यार तांणी तितले दिवस त्या कमिटमेंट न्हू तांणी खंय वचचें तशें ना जाल्यार तांणी त्या रायट स्पिरिटार घेवन त्या एक निभायशिल्लो त्या टायमार तेन्ना एक फाळी सेट जावन देवाल देना भारी लायक रितीर जालें आता ते कार्यक्रमांत एक सान विराम घेता विरामानंतर कार्यक्रम मुखारसुया आता ते कार्यक्रमांत एक सान विराम विरामानंतर यू चॅनल प्रस्तुत करचे सद्विचार कार्यक्रमाक वापस स्वागत करता सर होय आणि ताजे निमित्त आमगे लोकल ಕೆಲವು आर्टिस्टांक एक तांगेले एक पुरा जनक गोज्जव तशी जाला नावे लोकल आर्टिस्ट म्हळ्यार आतां मंगळूरा जावं उडपांचो जावं आतां लागीं 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 मस्त गांव आसाची तांकां एक स्टेज मेळ्ळा म्हळ्यार जना गुर्तुसूचक जाला आमकांचे आतां ह्या 125 दिवसाचे केलें तेन्ना आमकां दिसलें ओ इतले आर्टिस्ट आसाच हांगा म्हणून घेवन तशी तांकां एक देवाल सेवेक एक अवकाश मेळ्ळा तशी ताजे नंतर अधिक मासाचे तुमी केलेले आसा ताजे बद्दल सांगा 2 अधिक मासाचे की केलेले आसा
त्या एक महिन्याच्या नवा कशी त्या विषय कसं म्हणा रे कितली की जन आका भजन म्हण का म्हण दिसता जाल्यार एकदम लज्जिक म्हणजे सहज करेक्ट आमकां ताळ गोतना राग गोतना म्हण जाल्यार केन्नाय कसं म्हळ्यार प्रॅक्टीस मेक्स मॅन परफेक्ट म्हणून करेक्ट हें एक तांकां वेदिके जालें आनी कितली की जाणां सप्ताक भजन म्हणून मेळना करेक्ट तांणी पुरो जणांनी हे उमेद घेतले आनी ताजे नंतर पुरा जणांनी भजन शिकच्या सुरू केलं करेक्ट शाळेर भजन सांगच्या सुरू केलं ताजे नंतर आमकां त्या एक भजन करचें म्हण जाल्यार इतलो पाळी सादारण एक 12 14 पाळी तयार जाला ताजे नंतर कसं म्हणा रे आमी एक वर्स नुरेंट केलो न्हू प्रति वर्स कांय पूण एक कोरका म्हणल्यार एक आमगेल्या मनांत आयलें तशी ताजे नेक्स्ट वर्स आमी 9 दीस रामनाम केला तुगेला युगादी दाखून रामनवमी ताय 24 hours रामनाम केला एक्चुअली भजन करच्या पयलीं रामनाम करचें टफ म्हळ्यार भजन कोणी सांगता तुका एक टायम पास जाता रामनाम म्हळ्यार सांगिल्लें सांगचें न्हू त्या एक नमूने कुरवणशी येता आनी कितें कितें जाणांक उमेद समेत येना सो रात्री त्यांनी भारी कष्ट जाय तशी रामनाम केला तशीच एक वर्सान अधिक मास आयला त्यात आमी एक म्हयनो म्हळ्यार आतां ऑलरेडी भाळीदार बरो रेडी आसा ती ओपास एक अधिक मासान तूं भजन कोरया पूण एक निमगेल तेन्ना पुरो जाणांक जायत म्हळ्यार आनी कसं म्हळ्यार आमगेल्या सप्तांत विशेष कसं म्हळ्यार विटोबरक मागीर दवरता त्या विटोबरक मागीर दवरलो निमित्त त्या साडयेचें एक वायब्रेशन दुसरें म्हाका तुमी सांगता न्ही जावन घुसबम्स येता बदल कितली की परगांव म्हणटा ती त्या साडयेर बसका जाल्यार एक भागी जावका म्हळ्यार त्या अनुभव केला मात्र कळटा कितली की जनाल तांणी निमगून घेतील तांकां अनुग्रह दिला म्हणून आयकलें अनेक तुमकां सांगता आमी 108 दीस भजन करचें कारण हेंची कितली की जन सप्ता साडे आमकां भजन दिवका म्हणटात बट कसं जाता म्हळ्यार आमकां पुरा जाणां दिवच्याक अवकाश जाय ताजे खातीर एक 108 दीस आमी करूं कारण आनी मस्त जनाल अनुभव कसो म्हळ्यार त्या साडयेर त्या डिफरंट एक वायब्रेशन तांणी भजन सांगता ती बदलची आमी विसरू जायना तसलो एक अनुभव आमकां जाल्ला म्हणटा ती तशें जावन कितली की जन हे शाळेर येवन भजन करता म्हणून आशा करता ताजे खातीर आमी ओपास अधिक मासांत कोणा पुरो सप्ताक दिवचें जाय न्ही तांकां पुरो जाणांक आपोवन आमी भजन केलेलें आसा आनी ह्या वायब्रेशना विशयी उलोवच केल्यार व्हडले आर्टिस्ट नोरेंटा वांगडा तुमकां एक इन्सिडेंट जालो कसो म्हळ्यार त्या टायमार भजनेक कोण पुरो योगदान दिलां म्हळ्यार एक्चुअली महाराष्ट्रांत मस्त जन आमचो भजनेंत म्हळ्यार आमी कर्नाटका आसल्यार समयाचे आमी चड सांगचे मराठी भजन म्हळ्यार मराठी भजनेंत ताजेच एक गोड सांगता दुसरेची त्या कंपोजिशन्स त्या भजन्स पुरो वंडरफूल येता तशी भजन एक योगदान दिलेलें श्रीयुत रामदास कामत माम मागीर तांकां आमी रामदास कामत मामाक आमी तेन्ना तांकां 75 वर्स एज तांकां आमी भजनेक आपयला नोरेंटा वांगडा तेन्ना म्हणटा तरी एज जाले निमित्त 1.5 घंटो हांव प्रोग्राम दिता जाल्यार मध्यांत म्हाका एक ब्रेक जावका म्हण तांकां एज जाले निमित्त सहज जायत म्हूण हांव जायत तुमकां त्या टायमार आमी दुसरो कोणाक अरेंजमेंट करतात एक 5-10 मिनटां जायता म्हूण म्हणा बट तांणी भजन बसलें ती भजन स्टार्ट केलें आनी स्टॉप सांगता ती हांव आनी केन्ना मध्यांत आमकां राबयता ती म्हणून बट तांणी 2 घंटे भजन केलें तांणी भजन घेतल्यार सांगेल कसो म्हळ्यार ताणें मराठीन काय जालें रे म्हाका टायम जालेले कळ्ळी कसून मरा तुमगेले हांगा शाळेंत
मग ते डिफरंट अनुभव जाल्ला म्हाका मदीं राबोवका म्हणून दिसताली म्हळ्यार हें तांगेले तितलो व्हड मनीस तो भजनेंत तागेले एक अनुभव तशीची वेंकटेश कुमार स्वामी ते तशीची तो ताणें 1.5 ಗಂಟೆಗೆ करता म्हणाले 2.5 ಗಂಟೆ ताणें केलें तो म्हणटा ಏನ್ರಿ ನಿಮ್ಮ ಭಜನ ಇದರಲ್ಲಿ ತುಂಬಾ ವೈಬ್ರೇಷನ್ ಉಂಟು अशी मस्त जणांनी सांगला आम्ही त्या सांगल्या रे ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ तिकेची आणि वैभवीकरण करतात बदने तांगेल अनुभव तांणी सांगला करेक्ट करेक्ट बद वयता तशें जावन आमकां वापस 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 असो कार्यक्रम करता म्हणून दिसता त्या मनांत येता म्हळ्यार विठोब भजना प्रिय नव्हे तशें जावन घेवन ताका एक हें करचे घोस्कर त्या वैब्रेशन ताका खुशी जाता म्हूण आनी ते जाल्ले ताजे नंतर आतां रिसंट 125 दिवस 125 वर्षाचे भजना महोत्सवाಗೋಸ್ಕರ 125 दिवस एक भजन केलेलें आसा त्यान आमी ऑलमोस्ट पुराची ऐकलेलं आसा ताजे नंतर ताजे फुडें 108 टायमर केन्ना दिंडी म्हूण घेवन एक केल्ली तुमी अधिक मासांत दिंडी म्हूण त्या पळयतना आमकां निजोन एक पंढरापुरा गेलेले तितलेच एक अनुभव जाल्लो आसा तेका म्हळ्यार त्या कास त्या वायट ड्रेस त्या टोपी घालून त्या भजन सांगता वता आसतना पळय त्या निजावन त्या अनुभव विंगड बट 2 पंथ केलेले आसा ताजे बद्दल सांगा एक्चुअली कसं म्हळ्यार लास्ट टाइम अधिक मासांत आम्ही भजन करताना आमकां मस्त युवक आमकां मेळ्ळे एक युवा मंडळी बडा सांगला तांणी पळय त्यावेळी एक युवा मंडळी तयार जावचे की एक साने एक इन्सिडेंट आसा कसं म्हळ्यार एक 10 वर्सां फुडें एक 10-12 वर्सां फुडें म्हाका एक चॅनल आशिल्लें शंकरा चॅनल तांणी प्रतिपटी एक डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आसा तो भजन कॉम्पिटिशन म्हणून करता मंडळीच्या एक वर्स तांणी म्हाका सांगला ह्या फाटी उडपांत करता म्हण लागला म्हाका एक 40 टीम तूं दिव का म्हण म्हणा ताका कोण म्हगेलो नंबर दिला हांव भजन मंडळ ऑर्गनायज करता म्हण कळून जायता म्हणा लास्ट मोमेंटाक कशें केलें म्हळ्यार तो तांणी एज ग्रूप 15ರಿಂದ 40 ವರ್ಷ ಬಿತ್ತವಲ್ಲ ಅಂಕ ಮೇಡಮ್ ಓಕೆ ऍक्च्युअली आम्ही त्यांना पुरा 40+ हांव जायत म्हणून सांगला वरल पुरा मंडळी तयार करून दिला जाल्यार आमच्या मंडळीन तेन्ना पुरा आमी सिनियर्स मात्र आशिल्ले तेन्ना हांव अशी एक चेडवांक सांगला पण मरे हांव नांव दिवन जाल्ला हे मर्यादे प्रश्न तशी हांव न्हू तुमी कशी आसो एक पार्टिसिपेट करा तुमकां कशी जाता तशी तुम्ही एक पार्टिसिपेट करा म्हणून सांगला बट त्या चेडवान त्या लायक स्पिरिटार घेवन लायक प्रॅक्टीस करून तांत पार्टिसिपेट केलं मात्र नाही त्यांनी फायनल आता जमकलं ताजे नंतर त्यांनी म्हणाल्या ऍक्सिडेंटली त्या एक मंडळ स्टार्ट झालं बट त्यांनी त्या राईट स्पिरिटार घेऊन मात्र नाही ताजे नंतर त्यांनी तांचो मस्त इंटरेस्ट घेवन नवे नवे भजन करचे आणि नवे नवे प्रयोग करचे अशें करून त्यांनी लायक नाव घेतलं त्यानंतर त्यांनी जे ग्रुप्स ताका एक नाव दिवन म्हळ्यार आतां कशें म्हळ्यार मिडियांतू असल पुरा हें केलें करून तांकां चड नाव येता ना जाल की न्ही तांगेले भजन पुरा आयकला रे तांणी लायक एफर्ट्स घाला बदलची त्या हांव तांकां एक स्टार्ट करून मात दिलेले बट रियल एफर्ट्स तांगेलेच तांणी इतले वयर येवका जाल्यार तांगेले कण्णापटी तांचो प्रयत्न आसा आनी एक कसो म्हळ्यार आमगेल्या समाजांत मस्त युवा कलाविद आसात तांकां हें पुरो एक वेदिक करेक्ट आनी तांणी लायक इंटरेस्ट घेवन तबला हार्मोनियम फ्लूट इवन ताळ मारच्या करेक्ट ताका क्रम आसा करेक्ट आमकां मार म्हणा येना ताळ त्या टीम म्हाका मेळ्ळो निमित्त अधिक मासांत म्हाका 2 वर्सां फुडें मस्त सुलभ जाला आनी केलो आयडियाज तांगेलेच आतां तुमी दिंडी विशयी सांगला ऍक्च्युअली तांणी त्या दिंडी करुया म्हणून त्या चेडवान म्हाका एक प्रेरणपण दिला की आमी करुया जायत म्हण म्हणलें हांव म्हळ्यार
चेडू आणि सांगेल खंयचे नाही म्हणून सांगा कशाला म्हणाल तांकां आमी उत्साह उत्साह दिवक प्रोत्साह दिवक प्रोत्साह आणि मात्र नाही अधिक मासांतू त्यांनी सोशल मिडियातूय मस्त काम केलं डेली खंयची पाळ येता कोण आर्टिस्ट येता त्या आर्टिस्ट कोण आहे अकंपनीमेंट त्या डेली तांनीची उमेद घेऊन केला अश्वथू श्रीशा अनिरुद्धू अशी मस्त विघ्नेशू शंकरू आणि कार्तिकू अशी मस्त जण आसात नाव सांगचे गेल्यार तांकां सगळे टिमाच्यान बट दिंडीक तांनीची चड इंट्रस्ट घेतला त्या आमी प्रायोगिक जावन फस्ट केलेला ताका भारी लायक स्पंदन मेळ्ळा ते जावन त्या कार्यक्रम इतलो लायक जालो म्हणारे तितलो लायक जावन गेला म्हणून ह्या वर्सांनी स्टार्ट ह्या वर्स ते एक मॅन्डेटरी जावन गेला म्हणारे कसं म्हणारे चेडू उमेद दिवची कितें केलो तांणी सांगेल समेत आमगेली संस्कृती होय तशें जावन ह्या पट्यान त्या देवाल दयन तुमकां आनी एक सांगता ह्या पुरा कशी म्हणारे देवाल दय व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तागेली एक हे नाश आमी एक हेज्जे घालू जायना समज सांगता जाल्यार मिगेल पात्र कसने ना देवाल दया आनी तशीची स्वाम्याल आशीर्वाद करेक्ट हांव प्रती पटी म्हणटा स्वाम्याल आशीर्वाद कसले म्हणारे तांणी महातपस्वी जन आमकां दोळ्याक तांणी पूज करता अशी म्हणून दिता नो एक्चुअली स्वामी म्हणारे एक देवालयाची एक तांणी रूप सांगितलं कशाला म्हणारे तांगेला एक दिसा दिनचरी आम्ही आटेल्यारी आमच्यान 7 दिन सकाळी 5 गंटे दाखवून रात्री 12 गंटे जाय अनवरत तांगेला शेड्यूल असता आणि आणि आमगेला आता काशी म्हणटा संयमेंद्र स्वामी कशी सुदीन स्वामी करतले पण तेंची तांतू चाचू तपदे म्हणून सांगितलं प्रत्येक तांणी आचरण तशी करता ती सकाळी निर्मल विसर्जन पूजा त्यानंतर कितली की गांवतले लोक येतात ती तांकां पुरो समाधान जावची तांकां आमी एडवायस करता ताजे नंतर 1 गंटे दाखोवन 2.5 घंटे पूजा ताजे नंतर आईल्यांक पुरो प्रसाद भिक्षा प्रसाद हें त्या प्रमाण ताजे नंतर एक ಸ್ವಲ್ಪ वेळ मात्र अष्ट सांजोळ उपास कितली की लोक तांकां मेळचे येतात ती तांकां पुरो पादपूजा ताजे नंतर कितली की देवस्थानाचे कार्यक्रम असता ताजी कितें तांणी येता ती तांकां योग्य रितीन मार्गदर्शन ताजे नंतर कितली की समस्या पुरो घेवन येता ती तांकांय कोणाकय बेजार जायनाशी तांणी करची म्हणारी सुलभ ना आमकां एक देवस्थानान तूं इतले जनाक मॅनेज करतना आमकां हांगा जाय तसलो आसतना सगळे समाज म्हणटाना तांकां कितलो व्हड जबाबदारी आसता थंय तांणी योग्य रितीन तांकां मार्गदर्शन करून आजी बदल सांगता जाल्यार सुदीन स्वाम्यान आमगेल्या समाजाक 70 वर्स तांणी पूज केलेलें तपस केलेलें म्हणटा त्या तांगेल्या त्या तपस्या बल आनाची तांणी बरें जाता म्हणून सांगल्या पुरो 100% आज आमगेले सगळे समाज बरें जाल्ला म्हणून सांगचे खंयचेची तांचो संशय ना करेक्ट तशीची आमगेले संयमेंद्र स्वामी समेत तेंच रितीन तांणी वचून आजचे निमित्त तांणी इतलें पुरो करून ताजे नंतर कितली कडेन विजीट ताजे नंतर तांगेली पूजा छा हें पुरो तशें जावन कितली की तपस्वी ना म्हळ्यार हाज्या पयशी फुडली स्वाम्यान पुरो अशीची चाचू तपदे त्या पुरो केलेल्या तांणी धारे एरोवन स्वामी त्या पिठार बसतात करेक्ट तशें जावन तांची जमीन तशीची चोलणे तांणी तांगेल्यान तूं एक अगाधवाद एक आध्यात्मिक बल येता ताजे खातीरच आमी प्रत्येक काम आमगेलें चांग काम करतना स्वाम्यांक आपोवका स्वाम्याल आशिर्वाद जावका स्वाम्याल ताजे खातीर ह्या पटी आमी आमगेलें दीप प्रज्वलन करचें म्हळ्यार 108 दीस करतना सुदीन स्वाम्यान तांणी कुंदापुरांत आशिल्ले ते रामनवमी कार्यक्रम तांणी मस्त बिजी जाल्यार समेत तांणी ना रे आमी जी येता ती म्हणून सांगून दीप प्रज्वलन केलेलें आमकां एक सक्सेस जाल्लें म्हळ्यार एक सायकॉलॉजी म्हळ्यार खंडिताची सायकॉलॉजी इट्स अ फॅक्ट करेक्ट तशें जावन ह्या पटी समेत
आमकां संयमेंद्र स्वाम्यानाची येवका म्हणून आमी एक आमगेले मनांत तशें आशीर्वाद तांगेले वय जाल्यार जाल्ली कसो म्हळ्यार आमी मार्च 18 सुरू करता म्हण लेखिल्लें 120 दीस कार्यक्रम जाल्यार त्या टायमार स्वामी नॉर्थ इंडियांत आसता म्हणून कोण न्हू आमी कितले वगी जाल्यार वडना स्वाम्यान खंयची डेट दिता ती त्या डेट आमी करता ती म्हणून एक निश्चय केला स्वाम्यान आमकां जनवरी 29 दिला आमकां ಒಟ್ಟು 15-20 दीस मेळ्ळा जाल्यार ओड्डा स्वाम्यान हस्तूनच दीप प्रज्वलन देवका म्हणाल आमगेले एक झड एक आशिल्ले निमित्त आमकां कितले तोंदरे जाल्यार ओड्डा आमी त्या करता ती म्हणाल एक दृढ संकल्प करून स्वाम्यान मागीर जायत म्हणून निजावन संयमेंद्र स्वाम्यान दीप प्रज्वलन केल्ल्या निमित्ताची आमगेले ह्या यशस जाला म्हणून सांगचे की म्हाका खंडिताची एक हांव धैर्यार सांगता ತಂಗೆಲ್ಲ ಹತ್ತಾನಿ ಎಂಡ್ ವರ್ಕೆ ಕೆಲ್ ಕಡೆ ಆತ 125 ದಿವಸಾच्या इतले पुराचे होड रितेरे कार्यक्रम चंदाय रिजलेला आसा सोमेला हस्तानी एक दीप प्रज्वलन कोण तांगेल्या हाताने एक एंड केलेला आसा तशीच एकलेल निमित्त तुम्ही तावळी सांगले एकलेल निमित्त 7 दिना पुरा जनांन सहकार दिला म्हणून तशीच तुम्ही लास्ट दिवस एक अभिनंदन कार्यक्रम केलेले आसा सो हंतू कितले जनाल योगदान आशिल्ले ताच्या पयलीं फुडें एक अनेक असं म्हणा दिंडीन तो म्हळ्यार आमगेला 125 दिसान तो 100 दिसाचे एक म्हळ्यार स्वाम्याला सुदिंती स्वाम्याला जन्मशताब्दी हांतो 100 दिसाचे एक उडगासाक आमी 100 दीस जाल्ली कुठला एक कार्यक्रम केला त्या भारी लागेला आमी एक 200-300 लोक म्हणले केले 800 लोक पार्टिसिपेट केला भारी चंद्री त्या कार्यक्रम जाला हे पुरा आमगेले प्रत्येक कार्यक्रम स्वाम्याक सांगता आशिल्ले स्वाम्याक हे पुरा पळोवन भारी खूश जावन तांणी एक्चुअली दिंडीक येवचें ना आशिल्लें म्हळ्यार तितले कार्याचें वत्तड आशिल्लें स्टील तांणी दिंडीक येवन आमगेले ओट्टू कितलेक आमगेले व्हडलें भाग्य म्हळ्यार आमगेले सगळे उडपी पेंटेचाल भाग्य म्हणून सांगत तांणी आयडियल दाखोवन चमकून येवन भजन संगताचे येवन ताजे नंतर देवस्थानां सुद्दां 4 की 5 आमगेलकारान भजन सांगून त्या निजावन आमगेले पेंटेचे एक व्हडली भाग्य म्हणून सांगता आनी आमगेले जिवनांत हे एक अविस्मरणीय खंडीत हांव सांगा तर व्हडली चूक जाता म्हण लागता सो पूर्ण स्वाम्याले आशिर्वाद देवाल दयेनच हें जाल्लें म्हूण सांगचें हांव इच्छा पावता आनी ह्या कार्यक्रमांत समज सांगता जाल्यार आमगेले गांवतले भजकाला पार्टिसिपेशन प्रति एक फाड्यांत आता भगिनी वृंद म्हळ्यार 100 एक लीड करता तांगेले फाड्यांत मिनिमम 25 जन आनी डेली तितलो उमेदरी आता एक वर्डिके वच्चे कशी उमेदी त्या नमण्यार तांणी येता आशिल्लें तशीच सांजवाडा महिला मंडळी तांणी समेत तशीच साडयेर बसच्या जाग ना मात्र प्रत्येक फाड्याक म्हळ्यार जनरल डेडिकेशन तशें ताजे पशी इम्पॉर्टंट रात्री 3-5 एक टिमाच्यान तो जयवंतू गणेश मामू त्या नंतर नित्य मामू आनी एक शानबाग मामू ताका 75 वर्स स्टील तो रात्री हांगा येवन रब्बून म्हण ताका घरचे दूर आसा येवन करेक्ट 2:45 येवन बसता डेली 3-5 केल्ले पळय त्या निजावन ग्रेट आमी डे टायमार कितलेची कसाने करूयात जाल्यार रात्रीची करचेच पळया तांणी 3-5 त्या एक टीम त्या निजावन आमी विसरू जायना ह्या पुरा अंतू व्हडले एक तांकां कृतज्ञता आमी तांकां दिवंक जाता तांणी केल्ले निमित्त प्लस पंचार 5-6 वासुदेव नायक म्हूण करता तोवे बदची ताणें सकाळीचे एक पाळी घेतला बळ्यार पंतेर एक घेतला सांजवाडा एक घेतला निजावन तो एक ताका एक व्हड एक आमी कृतज्ञता दिवका ताजे नंतर 12-3 आमी सोमार एकल्याक मंगळार एकल्याक तशें दिलेलें तांतू विमला कामत म्हणून ती बायल मनशी जावन तिणें एक धैर्य घेवन तिणें एक घेतला तिणें 2 दीस घेतिले मागीर आमी ती कश्ट जाता म्हण पाप 3 कश्ट जाता म्हण सांगलें आमी अर्थ करून घेवका ती करता म्हणून आमी दिवची न्ही म्हण मागीर दुसऱ्यांक जाल्यार रात्री समेत तशीची
12ರಿಂದ 3 डॉक्टर विनायक शेणे म्हणून वय तो एकलोच येत तशिलो वय आमगेल चेडून जॉईन येत तशिलो वय त्या तो म्हणत कसं म्हणणार मिगेल भाग्य म्हणून प्रति एकला विषय कसं म्हणून हे आमगेल भाग्य म्हणून तांणी केल्लो पडत ते व्हड विषय निजावून हे पाळीदार कोण घेतला पडत तांकां व्हडलो कृतज्ञता हांव दिवपाची प्लस वॉलंटियर जावन मस्त जनान हें केलां आमगेले माईक सिस्टमाक अजय कामत म्हणून ताणें फुल्ल ताणें 12 घंटे मात केला पुरो म्हणून रात्री जाल्यार पंतर 5 घंटे तो करता आशिल्लो तेजे नंतर आमगेलो घनश्याम म्हणून रात्री टिफिनाची कंप्लीट जबाबदारी विशाल शेणे म्हणून आमगेले मॅरेजींग ट्रस्टील पुतू ही इज अ व्हेरी डेडिकेटेड तुम्ही केन्नाय पळयता ताका त्या पल्लंकीच्या कंप्लीट जबाबदारी थ्रू द इयर तो घेता प्लस ते आमगेले अलंकार मांटवेकर तो आनी तागेली टीम तशी मस्त जनालांतू योगदाना निमित्त हें जावचे शिवाय ताका देवाल दया स्वाम्याल आशीर्वाद जनाल सहकारा निमित्त जल्ला अंतू बिगेल पात्र कांय ना हांव जना ओट्टू केलें मात शिवाय निजावन हे पुरा हे क्रेडिट तांकां वता म्हूण सांगून हांव हे 125 दिसाचे सक्सेस तांकांचे अर्पण करता धन्यवाद सो मस्त सक्सेस घेतले ते ह्या 125 दिवसाचे अशीच मुखार सून घेन आनी चड दिवसाचे भजनेचे एक जावं म्हण घेन हांव आश करता तशीच टायम जाता आयल्या उरलोचे गेल्यार मस्त विषय आसा तशीच इतलो वेळ बैसून तुमगेले एक बिझी शेड्यूल बिझनेसमॅन म्हणल्या नंतर शेड्यूल आसताची अंत येवन तुमगे प्रति एक सप्ताह बद्दल अजी बद्दल पूरा सांगिल्लेक मस्त मस्त धन्यवाद दिता आसा तशीच आयच्या आमगेले अतिथी मट्टार सतीश केणी हांनी येवन तांगेले एक कसने देवाल बदल की गुरुल बदल की तांकां आसूचे एक भजने बदल की पूरा श्रद्धे भक्ती पूरा बदल आज सांगून तांणी पूरा तुमकां आनीक प्रेरणपण दिल्लेलें आसाची आनी पुरा जनाक एक इन्स्पिरेशन जावं म्हण घेवन हांव लेखतास तशीच आयचे हें संचिका हांकां कैद करतास मुखालचे वार आनीक एक अतिथी येता थंय पसून पळया यू चॅनल नमस्कार